सरपंच संतोष देशमुख यांच्या अमानुष हत्येला 18 दिवस उलटून गेलेत. मात्र या कटाचा मास्टरमाइंड अजूनही पोलिसांच्या हाती काही लागलेला नाही. देशमुख हत्याकांडाच्या सूत्रधाराला अटक करण्याच्या मागणीसाठी आज बीडमध्ये सर्वपक्षीय मोर्चा काढला जाणार आहे. जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींसोबतच लाखो लोक या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत. या पार्श्वभूमीवर शहरात अभूतपूर्व असा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय. वाहतुकीच्या मार्गामध्ये बदल करण्यात आलेत. मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गटाचे आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड, खासदार बजरंग सोनावणे, आमदार संदीप क्षीरसागर, सुरेश धस, प्रकाश सोळुंके, नमिता मुंदडा, विजयसिंह पंडित यांच्यासोबतच मराठा आरक्षण आंदोलनासाठी संघर्ष करणारे मनोज जरांगे पाटील हे देखील सहभागी होणार आहेत. सकाळी 10 वाजता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून मोर्चाला सुरुवात होईल. तो सुभाष रोड, अण्णाभाऊ साठे चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यामार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावरती जाऊन धडकणार आहे. अधिक माहितीसाठी थेट जाऊयात. आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव आपल्या सोबत आहेत. सुरेश, किती वाजेपर्यंत साधारण मोर्चाला सुरुवात होईल? मार्ग कसा आहे? काय बदल करण्यात आलेत? मोर्चाचं स्वरूप काय असेल? जो संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ मोर्चा निघणार आहे तो 10:30 वाजताचा जरी संयोजकांनी टाइम दिला असला तरी मोर्चा सुरुवात व्हायला 11:30 वाजतील. लोक जमायलाच 9 वाजेपासून सुरुवात होईल अशा पद्धतीचे चित्र आहे. आता थंडी आहे त्यामुळे थोडं उशीर होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे जो मोर्चा निघणार आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून जो मुख्य बीड शहरातलं जे मार्केट आहे सुभाष रोड त्या मार्गे अण्णाभाऊ साठे चौक, त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज पुतळा आणि त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयावरती धडकणार आहे. मी त्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आहे जे पाठीमागं मोठं भव्य असं हे जे व्यासपीठ उभारण्यात आलेलं आहे त्यावरती बॅनर देखील लावण्यात आलेला आहे आणि याच ठिकाणी मोर्चा आल्यानंतर जवळपास 2 ते 2.5 तासाचा कालावधी लागेल. जवळपास 2 किलोमीटरचं अंतर आहे आणि मोर्चामध्ये ज्या पद्धतीने लोक सहभागी होणार असा दावा संयोजकांनी केलेला आहे त्यानुसार इथपर्यंत पोहोचायला 2 ते 2.5 तास लागतील आणि त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयावरती आल्यानंतर याच ठिकाणाहून मोर्चाला संबोधित देखील केलं जाणार आहे. विशेष म्हणजे या मोर्चामध्ये जे सहभागी होणारे मनोज जरांगे पाटील असतील, त्याचबरोबर छत्रपती संभाजी राजे आहेत, सुरेश धस आहेत आणि संयोजकाच्या वतीने काही जणांना या ठिकाणी बोलण्यासाठी देखील ठरवण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर संतोष देशमुख यांच्या कुटुंबातील त्यांची जी मुलगी आहे, संतोष देशमुख यांची मुलगी ती वैभवी देखील याच मोर्चाच्या माध्यमातून देखील या अगोदर आपण बघितलं की वैभवीने देखील माझ्या वडिलांना न्याय मिळवून देण्यासाठी तुम्ही सर्वजण या मोर्चात सहभागी व्हा अशी भावनिक आणि साथ घातलेली होती. त्यानंतर या मोर्चामध्ये आता ती काय बोलणार आणि आपण जर बघितलं 18 दिवस उलटून गेलेले आहेत, 19वा दिवस आहे आज आणि संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणातील 3 जे आरोपी आहेत ते मोकाट आहेत आणि 4 आरोपींना अटक करण्यात आलेली. त्याचबरोबर या प्रकरणाचा मास्टर माइंड जो कोणी आहे त्याला सापडून त्याला फाशीची शिक्षा द्या अशा पद्धतीने देखील जी मागणी केली जाते. त्यामुळे साहजिकच हा मोर्चा या ठिकाणी येण्यासाठी त्यांनी आम्हाला द्यायचं. मी आतापर्यंत एकही गोष्ट चुकीच्या पद्धतीने कुणाला मागितली नाही, कुणाला बोललो नाही, पण खूप अंत बघितलाय कुटुंबाचा, समाजाचा. संतोष यांची मुलगी या ठिकाणी ताई काय म्हणशील? सुरुवातीला एक कुटुंब तुमचं होतं, आता पूर्ण समाज आलेला आहे, पूर्ण राज्य आलेलं आहे. सर्वांनी असंच आहे की येऊन आमच्या सोबत राहा, आमच्या कुटुंबाच्या पाठीमागे राहा आणि लवकरात लवकर माझ्या वडिलांना न्याय मिळायला पाहिजे हीच मागणी करतो. पण काय तुला वाटतं की एवढा सगळा वेळ लागतोय कारण जे आरोपी आहेत त्यांना पकडण्यात? तर ते जे पोलीस आहेत ते बघून घेतील त्यांचा वेळ कसा लागतोय, पण वेळ लागतोय हे सगळ्यांनाच माहिती आहे आणि हे वेळ न लागता तुम्ही लवकरात लवकर आरोपींना अटक करा आणि माझ्या वडिलांना न्याय मिळवून द्या. पण आता जो काही तपास चालू आहे, सीआयडीची टीम आलेली आहे, त्यांनी काल बऱ्यापैकी झाडाझडती घेतलेली आहे. कामावर तुम्ही सरकारच्या खुश आहात का फक्त न्याय मिळाल्यापर्यंत तुम्ही खुश राहणार नाही? न्याय तर मिळालाच पाहिजे आणि जे स्लो गतीने चालू आहे हे पण म्हणजे लवकर लवकर व्हायला पाहिजे आणि लवकरात लवकर आरोपींना अटक झालीच पाहिजे. आज मोर्चामध्ये सहभागी होत आहे, काय आव्हान असणार आहे समाजाला आणि एकंदरीत व्यवस्थेला? आव्हान तेच की तुम्ही सर्वजण आमच्या सोबत राहा, आपण सर्वजण मिळून माझ्या वडिलांना न्याय मिळवून देऊ आणि ही नंतर अशी जी आज घटना झाली आहे ती नंतर होऊ नये याची सर्वांनी दखल घेऊ आणि लवकरात लवकर माझ्या वडिलांना, माझ्या कुटुंबाला व सर्वांनाच न्याय मिळवून देऊ. धनंजय, तुम्हाला प्रश्न आहे की उस्मानाबादमध्ये सुद्धा एका सरपंचावर हल्ला झालेला आहे. काय नेमकं सरपंचाबद्दलचा असा ती भूमिका जे सरकार आहे त्यांनी सगळ्यांनी एक त्यांची मीटिंग घेऊन ठरवायला पाहिजे काय चाललंय ते आणि त्यांनी सांगायला पाहिजे जनतेला हे काय चाललंय ते. हा आपला प्रश्न सगळ्यांचा आहे, समाजाचा सर्वसामान्य, पण त्यांनी खूप गंभीर स्वरूपानं ते घेऊन त्याचं त्यांनी स्पष्टीकरण द्यायला पाहिजे सगळ्यांना.
परंतु तपास होत नाही, नाराजी आहे, समाधान नाही, म्हणून हा जनतेचा दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. याचा फायदा होईल. जनतेचा दबाव नाही तर जनता भावना व्यक्त करते. जनतेचा आक्रोश नाही, हा भावना आहेत ह्या. कसा न्याय मागायचा, कुटुंबाला कसा न्याय द्यायचा, आणि त्यांचं एकदम जे मागण्याची पद्धत आहे ती खूप म्हणजे चांगल्या पद्धतीने आहे की आम्हाला न्याय द्या. आम्ही दुसरं काही मागणी आहे का सांगा, आम्ही न्याय मागतोय आणि हे सगळं बंद करा म्हणतोय. आम्ही दुसरं काहीच बोलत नाहीये. तर सर्व पक्षी नेते आता या मोर्चामध्ये सहभागी होणार. सर्व घटक आहेत समाजातले, सामाजिक सगळे जो एक माणूस आहे ना, जो माणसाला जाणतो, असे सगळे ह्याच्यामध्ये सहभागी आहेत. निश्चितपणे आपण या ठिकाणी बघितलं, धनंजय जे मयत देशमुख यांचे बंधू आहेत, त्यांनी आजच्या मोर्चाबद्दलचं भाष्य केलेलं. मात्र लवकरात लवकर न्याय मिळाला आणि जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत त्यांचं समाधान होणार नाही, हे प्रामाणिकपणे त्यांनी सांगितलं. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, मस्साजोग. यानंतर आपण जाऊयात, आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ हे देखील आहेत, जिथे हा मोर्चाचा समारोप होणार आहे, जिल्हाधिकारी कार्यालयावरती जाऊन धडकणार आहे. लक्ष्मण, तिथे काय तयारी आहे? किती वाजेपर्यंत मोर्चा हा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत येईल, म्हणजेच संपेल? श्वेता, मी आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या चौकामध्ये आहे. बीड शहरातला हा मुख्य चौक आहे आणि या मुख्य चौकातूनच हा मोर्चा जो आहे तो जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मार्गस्थ होणार आहे. माझ्या मागच्या बाजूला हा जो रस्ता तुम्हाला जाताना दिसतोय हा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जातो आणि त्याच चौकापर्यंत, अर्थात हा पूर्ण रस्ता जो आहे तो मोर्चेकऱ्यांनी आणि आंदोलनकर्त्यांनी भरलेला असणार आहे. आणि या सगळ्या मोर्चावरती सगळे आंदोलनकर्ते आणि मोर्चेकरी जे आहे ते बसलेले असणार आहे. साधारणतः 1 किलोमीटरचा हा संपूर्ण पॅच जो आहे तो असणार आहे आणि या सगळ्या 1 किलोमीटरच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात मोर्चेकरी आंदोलनकर्ते जे आहे ते असणार आहे. आणि याच छत्रपती शिवाजी महाराज चौकामधून जे भाषणं आहेत नेत्यांचे ते देखील होणार आहे. आणि या सगळ्याच्या निमित्तानं बीड शहरामध्ये पोलिसांचा देखील एक मोठा बंदोबस्त आपल्याला ठिकठिकाणी पाहायला मिळतोय. संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठीचे काही फलक जे आहे ते देखील या शहरामध्ये लागल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आपल्यासोबत काही पदाधिकारी, आयोजक आहेत स्थानिक, ज्यांनी या सगळ्याचं आयोजन आणि नियोजन केलेलं आहे. आपण त्यांच्याशी देखील बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. कशा पद्धतीचं नियोजन असणार आहे, किती लोक या मोर्चामध्ये सहभागी होतील आणि नेमका काय प्रमुख मागण्या असणार आहेत? हा मोर्चा जो आहे तो अत्यंत रेकॉर्ड ब्रेक होणार आहे आणि स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे, त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे, त्यांच्या मुलीला, त्यांच्या मुलांना, त्यांच्या आईवडिलांना आणि त्यांच्या पत्नीला न्याय मिळाला पाहिजे. अत्यंत क्रूरपणे त्यांची हत्या केली. खरं पाहता ही माणुसकीची हत्या आहे. एवढं निर्घुणपणे त्यांचा खून करण्यात आला आहे आणि अजूनही काही आरोपी मोकाट आहेत. ते आरोपी पकडले पाहिजे. फास्ट ट्रॅक कोर्टात त्यांचा खटला चालवला पाहिजे आणि SIT जी गती झाली त्यांनी ज्या घटना त्याच्या मुळाशी गेलं पाहिजे आणि सर्व आरोपी अटक करून त्यांना फाशीची शिक्षा दिली पाहिजे. यासाठी हा मोर्चा आहे. आणि बीड जिल्ह्याचं नाव दुर्दैवानं बिहारशी जोडलं जातंय, बदनाम केलं जातंय आणि हा शिक्का आम्हाला पुसायचा आहे. बीड जिल्ह्यात पुन्हा अशा घटना होऊ नयेत म्हणून अशा घटना होऊ नये. तुम्हाला काय वाटतं, काय मागणी तुमची या मोर्चामध्ये सहभागी होतात? आम्हाला देखील अशा दुर्दैवी घटना घडू नये असंच वाटतंय, पण जाणीवपूर्वक येथे ह्या घटना घडून चालल्यात आणि आमचे संतोष अण्णा देशमुख मस्साजोगचे सरपंच आहेत, त्यांची निर्गुणमध्ये अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आलेली. आजपर्यंत आम्ही हत्याचे प्रकार बघितलेत, पण हा अघोरी प्रकार होता. प्रचंड छळ यातना करून जसं आमचे छत्रपती संभाजी महाराजांना मारलं गेलं त्याच प्रकारे संतोष अण्णा देशमुखांची हत्या करण्यात आलेली. त्यामुळे क्रूरमधली अत्यंत क्रूर हत्या आहे आणि सर्व आमच्या जिल्हावासीय याचा निषेध व्हावा. आरोपींना लवकरात लवकर अटक व्हावी, त्यांना फाशीची शिक्षा व्हावी म्हणून आज निषेध मोर्चाचं आयोजन केलेलं आहे. संपूर्ण जिल्हावासी आणि जिल्ह्याच्या बाहेरचे देखील समाज बांधव मोठ्या संख्येने सामील होणार आहेत. बरं लक्ष्मण थोडंसं थांबवते, आपण यांच्या प्रतिक्रिया घेऊच. मात्र आता आपण जाऊयात, सिद्धार्थ गोदाम आपले प्रतिनिधी आहेत, त्यांच्यासोबत देशमुख कुटुंब आहे. सिद्धार्थ,
केला. मला लाखो भाऊ नाही गमवायचे, माझे लाखो भाऊ तर मला माझा खूप विश्वास आहे न्याय मिळेल. आता सगळे कुटुंब एका गाडीमध्ये बसतंय. आपण बघतोय देशमुख यांचे बंधू धनंजय असेल किंवा त्यांची मुलगी असेल, त्यांचा छोटा मुलगा असेल, हे सगळे गाडीत बसलेले आहेत आणि ते बीडकडे निघतायत. निश्चितपणे आज आंदोलन आहे, मोर्चा आहेत. त्यांनी समाधान व्यक्त केलंय की आता हे प्रकरण आमच्या कुटुंबापुरतं राहिले नाही, तर समाज आमच्या पाठीशी उभा राहिलेला आहे. समाजातील सर्व घटक आमच्या पाठीशी उभे राहिलेले आहेत. त्यामुळं आजचं मोर्चामध्ये जे आहे एकंदरीतच बघतोय आपण सगळं कुटुंब एका गाडीमध्ये बसून निघालेलं आहे आणि धनंजय देशमुख जे आहेत त्यांच्या सोबत या ठिकाणी आहेत. आपण एकंदरीत त्यांच्या कुटुंबाशी थोडं बोलूया. भावना विवश झालेले आहेत कारण त्यांनी आता संतोष देशमुख यांच्या फोटोचं जे आहे विभाग केला. काय भावना आहे तुमची? माझी भावना, माझं जसं भावाची हत्या झाली तशीच व्हावं, लवकरात लवकर व्हावं. आम्हाला सहन होत नाहीये. फक्त लवकरात लवकर नाही का शासनाने न्याय द्यावा एवढीच माझी विनंती करत आणि सगळ्यांनी आम्हाला आमच्या पाठीशी असावं म्हणजे आमची थोडीशी हिंमत वाढेल. आम्ही खूप खसलो गेलोय. माझा देव माणूस भाऊ गेलेला आहे माहितीये का. तो सगळ्यांना नाही का आनंदी कसं जगायचं परिस्थितीतून तसा शिकवायचा. तो एक खूप आधार होता. असे त्याचे वाक्य देवासारखे होते. काय सांगू आता मला आठवत नाहीये. तो असं खूप जगायचं कसं परिस्थितीतून शिकवत होता असं. आणि त्याच्याशी असं झालंय तर लवकरात लवकर न्याय द्यावा. माझे शासनावर विश्वास आहे, सर्व भावांवर विश्वास आहे, मिळेल असं. निश्चितपणे संतोष बऱ्यापैकी दिवस झालेले पण आज निघताना पूर्ण कुटुंब भावना होणारच आहे सर. खूप वाईट परिस्थिती. अन्नात आठवणीत सगळे गावकरी सुद्धा अशी उडाले. अण्णा एक आदर्श व्यक्ती म्हणून आज आठवण केली जाते. ते तर आहेच ना साहेब. त्याच्यामुळे तर सगळा समाज सोबत आहे, त्याच्यामुळे तर सगळं गाव सोबत आहे. एक आदर्श व्यक्तिमत्व होतं, निस्वार्थीपणे राहणारं. त्याच्यामुळे तर सगळ्या भावना आहेत. ठीक, ओके. आपण बघतो आता कुटुंबाने भावना व्यक्त या ठिकाणी केल्याने आता ते बीडकडे निघतात. सिद्धार्थ, आणि हे जे सगळेजण मोर्चामध्ये सहभागी होत आहेत त्यांनी घरातल्या देखील सगळ्यांनी काळे कपडे घातलेले दिसत आहेत. अर्थातच हा निषेध मोर्चा आहे, त्यामुळे मोर्चामध्ये इतरही जे कोणी सहभागी होतील हे सगळेजण काळे कपडे, काळ्या फिती बांधून सहभागी होणार असंच दिसतंय. ठिकठिकाणी बीडमध्ये हे जे काही पोस्टर्सला प्रत्येकाच्या गाड्यांवरती सुद्धा असे स्टिकर्स लावण्यात आलेत, न्याय हवाय. त्यामुळे पूर्णपणे आज बीडमध्ये हे वातावरण आहे की संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे. सिद्धार्थ, काही बीडच्या काही महिलांच्या भावना समजून घेऊया कारण ते सगळेच आहे ते काळ्या फिती बांधतायत. आपण बघतोय गावातल्या महिला सुद्धा निघालेल्या आहेत आणि काळ्या फिती बांधतायत. ताई, काय म्हणाल एकंदरीतच अण्णांबद्दल? अण्णाबद्दल आम्हाला न्याय पाहिजे. पण आज अगदी हाताला काळ्या पट्ट्या बांधून निषेध केला जातो सगळं. हो, आम्ही काळ्या पट्ट्या बांधून, हाताला काळ्या पट्ट्या बांधून निषेध व्यक्त करतोय. गावातला प्रत्येक व्यक्ती बाहेर निघताना दिसतो आज. हो, निघणारच ना, प्रत्येक निघणार, एक पण थांबणार नाही. सगळे गावाच्या बाहेरचे सुद्धा बाहेर निघतात. शिवारातले सगळे हो, बीड जिल्ह्यातून पूर्ण बीड जिल्ह्यातून नाही तर बीड जिल्ह्याच्या बाहेरचे सुद्धा लोक आलेले आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यातून सगळीकडचे येणार आहेत. कुणीच थांबणार नाही. न्याय पाहिजे. आज गाव बंद दिसतंय मसाजो. हा, सगळंच बंद आहे. ते काय म्हणशील ते तरुण मुली पण बाहेर निघालेल्या आहेत का पट्ट्या बांधून, हाताला पट्टी बांधली? आम्हाला न्याय पाहिजे, आमच्या मामाला न्याय पाहिजे. बघताय संतोष अण्णा, त्यांना अण्णा म्हटलं जायचं इथं. त्यांच्याबद्दल बोलताना प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू येते. आपण बघतोय लहान लहान मुलं जी आहेत अगदी पोस्टर घेऊन बीडला निघायला तयार झालेले. कुणी गावामध्ये राहणार नाही. गाव 100% आज बंद आहे. अख्ख्या गावातल्या महिला सुद्धा बाहेर पडलेल्या आहेत आणि कुटुंब सुद्धा गाडीत बसलेलं आहे आणि गावातून बाहेर पडताना सुद्धा या लोकांच्या डोळ्यात अश्रू या ठिकाणी दिसत. कारण कुटुंब ज्यावेळेस संतोष देशमुख यांच्या प्रतिमेला पुष्पांजली करायला गेले त्यावेळेस सुद्धा त्यांच्या डोळ्यात अश्रू होते. निश्चितपणे एक चांगलं व्यक्तिमत्व म्हणून संतोष अण्णा यांची ओळख होती आणि आज त्यांच्या न्यायासाठी मोर्चा आहे. बरं सिद्धार्थ, या सगळ्या माहितीसाठी धन्यवाद. हे सगळेजण मोर्चेकरी ज्या वेळेला तिथे जमायला सुरुवात होईल किंवा मोर्चाला सुरुवात होईल, कोण कोण राजकीय नेते मंडळी येत आहेत, कोण कशा पद्धतीनं त्यांचे समाज बांधव हे जमायला सुरुवात होते, कोण कोण कुठून कुठून येत आहे, या सगळ्याचा आढावा आपण घेऊयातच. मात्र